या मॅचसाठी दोन पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय प्रल्हाद पाटील आणि राजेश पाटील हे दोन पंचांच्या भूमिकेमध्ये एक महत्त्वपूर्ण मॅचसाठी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला स्वयंभू पायगाव संघ एक दिग्गज संघ म्हणून ओळखलं जातं. नक्कीच खूप चांगला परफॉर्मन्स त्याच्या माध्यमातून राहिलाय आणि कित्येक वर्ष दीपक मडवी आणि जितू गवळी सारखे खेळाडू मात्र या संघामध्ये आपण पाहतो खेळताना त्यांच्या सानिध्यात तयार झालेले युवा खेळाडू यांना देखील आपण पाहणार आहोत. वसई परिसरामध्ये देखील हा संघ क्रिकेट खेळण्यासाठी जात असतो, खूप चांगली कामगिरी करत असतो आणि आज मात्र या कोण नगरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरीमध्ये आज मात्र दाखल झालाय. एक महत्त्वपूर्ण सामना RD 444 ओवळी हा संघ आपण पाहतो एका बाजूला. खूप चांगला संघ, या संघाची देखील आतापर्यंत खूप मोठी कामगिरी राहिली आहे. स्वयंभू पायगाव संघ, सो प्लीज आपण शतरक्ष लावून घ्या. आयोजन कमिटीच्या माध्यमातून आम्हाला सूचना येतात, आपण प्लीज कोऑपरेट करा, सपोर्ट करा. तर नक्कीच मुख्य पंच आपण पाहतो प्रल्हाद पाटील आणि राजेश पाटील हे दोन पंच या मॅचसाठी. आणि षटक क्रमांक पहिलं घेऊन आलाय दीपक मडवी, एक अष्टपैलू खेळाडू, हार्ट ऑफ भिवंडी या नावानं देखील ओळखलं जातं या खेळाडूला. आणि कित्येक वर्ष क्रिकेटची सेवा केली आहे आणि खूप जास्त चांगल्या प्रमाणात क्रिकेट त्यांच्या माध्यमातून राहिलं आहे. आज मात्र आपल्या संघासाठी खेळताना आपण पाहतोय स्वयंभू पायगाव या संघामध्ये. व्यवसाय क्रिकेटमध्ये देखील आपण पाहिलं या खेळाडूला खेळताना, परंतु गावाच्या संघामधून खेळताना एक एक वेगळीच मजा असते. आणि दीपक मडवी यांना आपण पाहतोय. समोर असेल फलंदाज जॉन्टी आहे, जॉन्टी आणि अतुल सलामाची जोडी आपण पाहतोय. दीपक मडवी आपल्या षटकारी पुढील चेंडू जॉन्टी साठी. पहिलाच फटका रिव्हर्स अटेम्प्ट केला, इथे समोर सापडलाय. इम्प्रोव्हाइज फटका खेळण्याचा प्रयत्न आणि जॉन्टी बॅक टू द पेव्हिलियन. पहिला हादरा बसलाय RD 444 ओवळी संघाला. म्हणावे लागेल RD 444 ओळी संघाची, कारण तर प्रमुख खेळाडू जॉन्टी मात्र रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला हवी होती. पहिला इम्प्रोव्हाइज फटका, रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न आणि दीपक मडवी ज्या वेगाने चेंडू टाकलाय, पायचीच्या स्वरूपात पहिला हादरा बसलाय RD ओळी संघाला. जॉन्टीच्या रूपानं काय जबरदस्त चेंडू हाताळला होता, अतिशय वेगाने भन्नाट वेग होता या चेंडूमध्ये आणि पायचीच्या स्वरूपात पहिला हादरा. जॉन्टी बॅक टू द पेव्हिलियन. तर नक्कीच प्रमुख खेळाडू बाद झालाय RD ओवळी संघाचा, कारण जॉन्टी एक चांगला खेळाडू होता आणि पहिला चेंडू इम्प्रोव्हाइज फटका खेळण्याचा प्रयत्न आणि फटका फसलाय पायचीच्या स्वरूपात. एक गडी बाद केला दीपक मडवी या गोलंदाजांना. पुन्हा एकदा दीपक आपल्या शेकडे पुढील चेंडू समोर असेल करण. यावेळी समोर बॅकफुटला जाऊन मात्र पुल करण्याचा प्रयत्न. शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चांगले क्षेत्ररक्षण केले जात आहे, तोपर्यंत एकदा अंकित केली गेली आहे करणच्या माध्यमातून. ज्या वेगानं ज्या भन्नाट वेग पाहतोय, 4-5 पावलांचा मात्र रनअप आहे, परंतु वेग खूप छान आहे दीपक मडवीचा. कारण गोलंदाजी करत असताना तुमचा रनअप खूप महत्वाचा असतो, परंतु तितक्याच चांगल्या पद्धतीने नियंत्रण गोलंदाजीवर असणं गरजेचं असतो. आणि काय नियंत्रण पाहायला मिळालं या दोन चेंडूवर. सुरुवातीच्या चेंडूवर मात्र जॉन्टीला बाद केलाय, त्यानंतर पुन्हा एकदा यावेळेस मध्ये शपल क्रॉस झाले होते, हुक करण्याचा प्रयत्न, फटका बसलाय. काय जबरदस्त गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी करतोय दीपक मडवी हा गोलंदाज. दीपक पुन्हा एकदा आपल्या शेकडे पुढील चेंडू. यावेळेस मात्र समोरच्या दिशेने लॉंग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चंदन आहे त्या ठिकाणी, कोणत्या प्रकारे चुकी करत नाहीये आणि दुसरा फलंदाज बाद झालाय RD ओवळी संघाचा. जबरदस्त गोलंदाजी, खूप जास्त इम्प्रेसिव्ह गोलंदाजी आपण पाहतोय दीपक मडवीच्या माध्यमातून. कारण सुरुवातीच्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना दोन महत्वपूर्ण खेळाडू बाद केलेत. सुरुवातीला जॉन्टी, त्यानंतर मात्र अतुल हा देखील बाद झालाय. यावेळेस मात्र फटका हुकण्याचा प्रयत्न, फाईन लेग लॉंग लेग क्षेत्रामध्ये चेंडू जात आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, परंतु क्षेत्ररक्षकाला बेधून चेंडू मात्र जात आहे सीमा रेषा पार. 4 धावांसाठी चौकार.
तर नक्कीच आता मात्र चौकार आलाय. करणच्या बॅट मधून एक चांगला फटका आलाय. तर नक्की 2 गडी जरूर बाद झाले, परंतु करणने एक चांगला फटका खेळलाय या चेंडूवर. पुन्हा एकदा दीपक मडवी आपल्या षटकारी पुढील चेंडू. यावेळेस मात्र समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग होत नाहीये. धीरज आहे त्या ठिकाणी, चेंडूची फेकी करेल तोपर्यंत एकच धाव. काय जबरदस्त षटक हाताळलंय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. प्रथम फलंदाजी करत असताना आरडी संघाची धावसंख्या झाली आहे ती 2 बाद 6 धावा. तर नक्कीच ज्या पद्धतीने सुरुवात व्हायला हवी होती फलंदाजी करत असताना ओवळी संघाची, कुठेतरी मात्र खराब फलंदाजी राहिले. सुरुवातीला जॉन्टी सारखा एक चांगला फलंदाज बाद झाला, त्यानंतर करण हा देखील, अतुल हा देखील बाद झालाय, परंतु करणने चांगली फलंदाजी केली आहे. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 6 धावांचं योगदान दिलंय आपल्या टीम साठी. आणि दीपक मडवीचं कौतुक करावं लागेल. तर नक्कीच पॉवर प्लेचं षटक होतं आणि पॉवर प्लेच्या षटकाने मध्ये पॉवरफुल गोलंदाजी दीपक मडवी या गोलंदाजाने केली आहे. जबरदस्त अशी गोलंदाजी, नियंत्रण पाहायला मिळाली, ॲक्युरेसी पाहायला मिळाली, अचूकपणा पाहायला मिळाला या गोलंदाजाच्या माध्यमातून. का मला हार्ट ऑफ भिवंडी या नावानं ओळखलं जातं, का माझ्या नावाची दहशत या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आहे, हे देखील दाखवत असताना दीपक मडवी हा गोलंदाज पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलाय. दरम्यान षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी सज्ज झालाय चंदन मुकादम. हा देखील एक चांगला गोलंदाज आहे. स्वयंभू पायगावचा विचार केला तर एक चांगली गोलंदाजी आहे या संघाच्या माध्यमातून. चंदन मुकादम राईट मोर द विकेट. समोर असेल यावेळेस फलंदाज स्ट्राइक एंडला करण आहे. करणने आतापर्यंत चांगली फलंदाजी केली. पहिल्या षटकामध्ये 6 धावा त्याच्या बॅटमधून आलेत आणि गोलंदाजीसाठी सज्ज झालाय चंदन मुकादम राईट मोर द विकेट. मित्रांनो, आपण पाहतोय RD444 चषक 2021 चेरोबा बी कोण यांच्या माध्यमातून आयोजित केलेली स्पर्धा आणि या स्पर्धेतील दुसरा सामना. चंदन मुकादम राईट मोर द विकेट. यावेळेस मोठा फटका करणच्या बॅट मधून, स्टँड अँड डिलिव्हर, चेंडू मात्र जाईल सीमा रेषा पार. 6 धावांसाठी सर्रेक फटका. काय जबरदस्त फटका करणच्या बॅट मधून आला. या 6 धावेनं संघाची धावसंख्या झाली आहे ती 12 या आकड्यावर. तर नक्कीच आता मात्र आक्रमण केलंय करण या फलंदाजानं, कारण माहिती आहे पहिल्या षटकामध्ये कमी धावा आल्या होत्या, परंतु या षटकामध्ये मला चांगली फलंदाजी करावी लागेल, नक्कीच रिस्पॉन्सिबिलिटी घ्यावी लागेल, कारण जॉन्टी आणि अतुल सारखे प्रमुख खेळाडू मात्र बाद झालेत. इथं मात्र करणला जबाबदारीने खेळ करावा लागेल. आणि काय जबरदस्त फटका करणच्या बॅट मधून आलाय. यावेळेस देखील मध्ये हुक करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये शतरक्षक आहे, शतरक्षकाला भेदून चेंडू जातोय सीमा रेषा पार. 4 धावांचा आणि सर्रेक फटका करणच्या बॅट मधून. थोडासा लेझीनेस दाखवला होता शतरक्षकानं स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये आणि चेंडू मात्र गेलाय सीमा रेषा पार. 4 धावांसाठी. 4 धावांना संघाची धावसंख्या झाली आहे ती 16 या आकड्यावर. आता मात्र चांगली फलंदाजी करतोय करण हा फलंदाज या मॅच मध्ये. नक्कीच आता मात्र चांगली सुरुवात करून देतोय आपल्या टीम साठी. ज्या सुरुवातीची आवश्यकता होती ती सुरुवात आता मात्र करणच्या माध्यमातून झाली आहे. पुन्हा एकदा चंदन. यावेळेस देखील अकुट्यपणे चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, मिडविकेट क्षेत्रामध्ये शतरक्षक आहे, कोणत्या प्रकारे चुकी करत नाही. आणि यावेळेस मात्र करण बॅक टू द पेव्हिलियन. 3रा आद्रा बसलाय आरडी ओवळी संघाला. मध्ये परिवर्तन केलं होतं, वैविध्यपूर्ण विविधता पाहायला मिळाली होती. या चेंडूवर फिंगर रोल केले होते आणि यावेळेस मात्र पूल करण्याचा प्रयत्न, मिस टाइम फटका, एलिमिनेशन व्यवस्थित झालं नव्हतं, चेंडू हवेत वावरला होता आणि डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये काय जबरदस्त झेल घेतलाय आणि 3रा आद्रा बसलाय तो आरडी ओवळी संघाचा. करण मात्र चांगली फलंदाजी करत होता. आतापर्यंत त्याच्या बॅट मध्ये 2 चौकार आणि 1 षटकार देखील पाहिला. एक चांगली फलंदाजी, 16 धावांचं महत्त्वपूर्ण योगदान दिलंय करणनं बाद होण्यापूर्वी आपल्या टीम साठी. परंतु महत्त्वाच्या क्षणी बाद झालाय. कारण एक रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन मात्र खेळ करायला हवा होता, कारण सुरुवातीच्या ओव्हर मध्ये 2 महत्त्वपूर्ण खेळाडू बाद झाले होते. पलकावर धावा झालेत त्या 16 धावा. पुन्हा एकदा चंदन मुकादम
सुरुवातीच्या चेंडूवर नक्कीच जरूर आक्रमण झालंय, परंतु या ठिकाणी विकेट घेण्यात यश प्राप्त झाले चंदन मुकादम या गोलंदाजाला. यानंतर न्यू सिद्धिविनायक अंजूर आणि बंद्रे मारुती काल्हेर दोन्ही संघाच्या कर्णधाराने विनंती असेल, पहिल्या इनिंगचा खेळ संपल्यानंतर आपण त्वरित नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. तदनंतर गावदेवी ओवळी आणि पवनपुत्र वडपे या दोन्ही संघांना देखील विनंती असेल. चंदन पुन्हा एकदा, यावेळेस मात्र डावखेळीचा फलंदाज बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फर्स्ट लाईफ. चेंडूने पडल्यानंतर वेध मात्र शरीराचा घेतला. आता मात्र चांगली गोलंदाजी करतोय चंदन मुकादम. सुरुवातीच्या 2 चेंडूवर जरूर आक्रमण झालाय, परंतु तदनंतर कमबॅक करण्याचा चांगला प्रयत्न राहिलाय या गोलंदाजाचा. पुन्हा एकदा चंदन मुकादम आपल्या षटकाळी पुढील चेंडू. फलंदाज असेल चिराग आलाय. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटनं शपल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूने पडल्यानंतर वेध मात्र यष्टीरक्षकाचा घेतलाय. व्हॅरिएशन पाहायला मिळते यावेळेस मात्र चंदन मुकादम या गोलंदाजाच्या माध्यमातून. नक्कीच आता मात्र चांगली हाताळणी करतोय, दिशा चांगली आहे यावेळेस मात्र या गोलंदाजाची. पूर्णपणे चकित केलाय विराजला. विराज आपण पाहतोय डावकऱ्या शैलीचा फलंदाज. पुन्हा एकदा चंदन मुकादम आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र पंच दुनिया समांतर करते या श्रेणीचं वाईट. आता मात्र स्वैर चेंडू, आता दिशा भरकटलाय, दिशाहीन चेंडू मात्र टाकलाय चंदन मुकादमनं. पलकावर धावा झाले त्या 17 धावा, 3/17 धावा. षटक क्रमांक 2 प्रगतीपथ सुरू असताना आरडी ओली या संघाची. पुन्हा एकदा चंदन मुकादम. यावेळेस मात्र मोठा फटका, यावेळेस मात्र चेंडू जाईल बिग 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 7 धावांसाठी षटकार. या 6 धावेनं संघाची धावसंख्या झाली आहे ती 23 या आकड्यावर. पहिल्या षटकाचा आपण विचार केला तर दीपक मडवीनं 2 महत्वपूर्ण गडी बाद केले आणि फक्त 6 धावा खर्च केल्या. तर या षटकामध्ये एकंदरीत आता मला वाटते 17 धावा चंदन मुकादम याने खर्च केल्यात. नक्कीच एक गडी नक्कीच बाद केलाय. करण सारखा एक चांगला फलंदाज बाद करणे यश प्राप्त जरूर झालंय, परंतु अतिशय महागडी गोलंदाजी ठरले चंदन मुकादम या गोलंदाजाची. दरम्यान 2 षटकाचा खेळ संपलाय. प्रथम फलंदाजी करत असताना आरडी ओवळी संघाची धावसंख्या झाली आहे ती 3/23 धावा. तर नक्कीच पायगाव संघाचा खेळाडू समीर पाटील याच्याकडून मात्र स्वयंभू पायगाव संघाला शुभेच्छा आलेत. हिमाचल प्रदेश मनालीवरून या सामन्याचा मात्र ते आनंद घेत आहेत. समीर पाटील आणि ग्रुप यांच्याकडून मात्र स्वयंभू पायगाव संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. तर नक्कीच पायगाव संघ मात्र सुरुवातीच्या षटकामध्ये नक्कीच प्रभुत्व गाजवलं होतं या संघानं, परंतु षटक क्रमांक 2 टाकत असताना या षटकामध्ये आपण पाहिलं आरडी ओवळी संघानं मात्र कुठेतरी कमबॅक केलंय. चांगली फलंदाजी राहिले. एकंदरीत 17 धावा या षटकामध्ये कुटुंब काढल्यात या 2 फलंदाजांना. दरम्यान षटक क्रमांक 3 जितू गवळी आलेत. एक चांगला गोलंदाज, एक चांगला खेळाडू आणि कित्येक वर्ष भिवंडीचं क्रिकेट मात्र गाजवलंय जितू गवळीनं. आज मात्र आपल्या गावाच्या संघासाठी खेळत असताना स्वयंभू पायगाव या संघाच्या माध्यमातून रटा मोडतो विकेट. चिराग साठी यावेळेस मात्र लेग स्पिन पाहायला मिळाला. जबरदस्त चेंडूच्या हातांनी आणि तितक्याच चांगल्या दर्जाचं यष्टीरक्षण दीपक मडवीच्या माध्यमातून. काय जबरदस्त असं खेळ पाहायला मिळाला या चेंडूवर. तितक्याच चांगल्या दर्जाचा चेंडू आणि तितक्याच चांगल्या दर्जाची यष्टीरक्षण पाहायला मिळालं या चेंडूवर. तर नक्कीच चांगला आता मात्र टास्क पाहायला मिळेल, कारण जितू गवळी गोलंदाजी आणि विकेटच्या मागे दीपक मडवी. पुन्हा एकदा जितू गवळी राईट मोडतो विकेट. यावेळेस पुन्हा एकदा जबरदस्त गोलंदाजी फ्लातून चेंडूच्या हाताने करतोय. पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेने वळतोय. लेग स्पिन पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी करतोय जितू गवळी हा गोलंदाज. पुन्हा एकदा राईट मोर द विकेट चिराग साडी. यावेळेस फुलटो चेंडू होता. यावेळेस मात्र चेंडूला दिशा दिली. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू जाईल. चांगले क्षेत्ररक्षण झाले त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक आहेत, चांगल्या पद्धतीने चेंडूचे क्षेत्ररक्षण केले. तोपर्यंत एकच धाव कंप्लीट केली गेली या चेंडूवर. एका धावेनं संघाची धावसंख्या झाली आहे ती 24 या आकड्यावर. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी जितू गवळी या गोलंदाजची आपण पाहतोय. आतापर्यंत 3 चेंडू टाकून झाले, त्यामध्ये 1 धाव फक्त खर्च केले आपल्या टीम साठी. त्यामध्ये विराजच्या बॅट मधून मागच्या चेंडूवर एक चांगला फटका आला होता. विराजला देखील एक चांगली फलंदाजी करावी लागेल, रिस्पॉन्सिबिलिटी घ्यावी लागेल, चांगल्या जबाबदारीने खेळ करावा लागेल आरडी ओवळी संघासाठी, कारण प्रमुख खेळाडू नक्की जरूर बाद झाले. सलामीचे फलंदाज मधल्या फळीमध्ये खेळत असताना चांगला खेळ करावा लागेल.
तर नक्कीच शतरक्षकामध्ये व्यूहरचना करत असताना आपण पाहतोय चितू गवळी पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी येतील. राऊंड विकेट यावेळेस चितू गवळी. यावेळेस मात्र चेंडूपेच गतीमध्ये, परंतु यावेळेस फलंदाजानं ओळखलं होतं आणि चेंडूला भिरकावून दिलंय. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. क्षेत्ररक्षण झालंय, झेल घ्यायला हवं होतं, नक्कीच खराब क्षेत्ररक्षण केलंय आणि चेंडू मात्र 6 धावांसाठी गेले. विजय भोये त्या ठिकाणी होते, मध्ये खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू गेला होता सीमा रेषा पार 6 धावांसाठी. 6 धावेनं संघाची धावसंख्या झाली आहे ती 30 या आकड्यावर. विराज मात्र चांगली गोलंदाजी करतोय. सलग 2 चेंडूमध्ये 2 षटकार त्याच्या बॅट मधून आलेत. मागच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर विराजच्या बॅट मधून षटकार आला होता आणि आता पुन्हा एकदा विराजच्या बॅट मधून हा दुसरा षटकार येतोय. पुन्हा एकदा जितू गवळी विराजसाठी. यावेळेस देखील पुन्हा एकदा सलग 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारतोय विराज हा फलंदाज. काय जबरदस्त फलंदाजी पाहतोय विराजच्या बॅट मधून. पुन्हा एकदा धमाका. फटका आणि या स्पर्धेतील हा 50वा षटकार आपण पाहतोय. काय जबरदस्त असं गुणलेखन आपण पाहतोय. राजू पाटील सर नक्कीच यांच्या माध्यमातून एक चांगलं गुणलेखन मित्रांनो आपण पाहतोय. तब्बल 50वा षटकार या स्पर्धेतील विराजच्या बॅट मधून आलं. सलग 3 चेंडूमध्ये 3 षटकार विराजने आतापर्यंत लगावलाय. मागच्या षटकामध्ये चंदन मुकादमच्या शेवटच्या चेंडूवर षटकार आला होता. तदनंतर मात्र जितू गवळीच्या लगातार 2 चेंडूमध्ये 2 षटकार मारतोय विराज हा फलंदाज. पुन्हा एकदा जितू गवळी विराज साडे. यावेळेस मात्र वेगवान चेंडू होता, अतिशय वेगवान चेंडू होता. वेगाने बीट केलं, भन्नाट वेग होता. पूर्णपणे चकित झालेत विराज हे फलंदाज. आता मात्र एक चांगल्या चेंडूची हाताळणी केली आतापर्यंत या षटकामध्ये. आता 13 धावा खर्च केल्या जितू गवळीनं. सुरुवातीचे चांगले चेंडू टाकले होते, तदनंतर विराजच्या बॅटमधून सलग 2 षटकार आणि काय जबरदस्त अशी फलंदाजी आरडी ओवळी संघाची आपण पाहतोय. स्वयंभू पायगाव संघ आपण वेळ खूप जास्त खर्च केलात. आयोजन कमिटीच्या माध्यमातून आपल्याला खूप जास्त सूचना येतात, सो प्लीज कोऑपरेट करा. जास्त वेळ खर्च होत आहे. दरम्यान 3 षटकांचा खेळ संपला. प्रथम फलंदाजी करत असताना आरडी ओवळी संघाची धावसंख्या झाली आहे ती 3/36 धावा. पंचांना देखील विनंती असेल, पंच प्रल्हाद पाटील आणि राजेश पाटील यांना विनंती असेल, आपण सामना देखील त्वरित चालू करायचा आहे. हे दोन अनुभवी पंच या मॅच साठी आपण पाहतोय. प्रल्हाद पाटील आणि राजेश पाटील हे 2 पंच आणि गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये तब्बल 15 वर्ष भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ज्याने मात्र आपल्या गुणलेखकांना अधिराज्य गाजवलंय असे राजू पाटील सर मात्र आमच्या समवेत आहेत. खूप चांगली गुणलेखन कालच्या दिवसापासून त्यांच्या माध्यमातून राहिलंय. तर नक्कीच गुणलेखक हाच मात्र समालोचकाचा मूलभूत कणा असतो. त्याच्या माध्यमातून चांगलं समालोचन करता येतं आणि समालोचक आणि गुणलेखक यांचं कॉम्बिनेशन म्हणजे एक मित्रांनो क्रिकेट. कारण समालोचकांशिवाय क्रिकेट मात्र परिपूर्ण होत नाहीये. तर नक्कीच क्रिकेटमध्ये मित्रांनो कौशल्य जपलं जातं, क्रिकेटमध्ये खेळाडू वृत्ती जपली जाते आणि क्रिकेटमध्ये गुणवत्ता देखील जोपासली जाते आणि क्रिकेटमध्ये एकात्मता देखील जोपासली जाते. आणि ह्या जेव्हा गोष्टी एकत्र होतात ना मित्रांनो त्यालाच क्रिकेट म्हणतात. आणि तोच क्रिकेट या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरीमध्ये आपण पाहतोय. एक जबरदस्त क्रिकेटचा सोहळा अर्थातच शेरोबा बी कोण यांच्या माध्यमातून आयोजित केलेला RD 4440 चषक 2021. नितीन यावेळेस चेंडूपेच गतीमध्ये परिवर्तन, फुलटा चेंडू. यावेळेस मात्र चेंडू भिरकावून दिलाय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. हा गोलंदाज कारण ज्या पद्धतीने पाहिला फुलटा चेंडू दिलाय आणि यावेळेस मात्र चिरागनं कोणत्या प्रकारे चुकी केलेली नाहीये आणि चेंडू मात्र भिरकावून दिलाय. 6 धावांसाठी षटकार. आता मात्र चांगली फलंदाजी होते. पहिल्या षटकामध्ये देखील जरूर
अडचणीमध्ये सापडला होता आरडी ओळी हा संघ, कारण दीपक मडवीने काय लाजवाब गोलंदाजी केली होती, फक्त 6 धावा खर्च केल्यात. तदनंतर चंदन मुकादमच्या गोलंदाजीवर आक्रमण, तदनंतर तिसऱ्या षटकामध्ये जितू गवळीने जरूर कमबॅक केला होता, परंतु शेवटच्या 2 चेंडूमध्ये 2 षटकार देखील आले होते आणि या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर देखील षटकार आलाय. पुन्हा एकदा नितीन आपल्याकडे पुढील चेंडू, पुढचा चेंडू होता यावेळेस मात्र चेंडू लॉंग लेग क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. प्रवीण आहे त्या ठिकाणी, चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाईल आणि चेंडूची फेकी देखील तितक्याच चांगल्या दर्जाची आणि एक धाव कंप्लीट केली गेली. एका धावेने संघाची धावसंख्या झाली आहे ती 43 या आकड्यावर. चांगला खेळ मात्र झालाय. आता मात्र 2 खेळाडू आपण पाहतोय मधल्या फेरीमध्ये खेळत असताना विराज आणि चिराग यांच्या माध्यमातून. यानंतर होणारा सामना न्यू सिद्धिविनायक अंजूर विरुद्ध बंद्र्या मारुती काल्हेर. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण पहिल्या इनिंगचा खेळ संपल्यानंतर नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. न्यू सिद्धिविनायक अंजूर विरुद्ध बंद्र्या मारुती काल्हेर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल पहिल्या इनिंगचा खेळ संपल्यानंतर आपण लगेचच टॉस बॉक्स मध्ये नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यायचंय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार नितीन मुकादम आणि स्ट्राइक एंडला फलंदाज असेल विराज. विराजच्या बॅटमधून आतापर्यंत 3 षटकार आलेत. यावेळेस मात्र ऑप्स्टमच्या बाहेर जाणारा चेंडू आहे की काय तर नक्कीच पंच पाहणी करतात आणि पंचाने मात्र नो बॉल घोषित केलाय. रिटर्न पिचच्या बाहेर चेंडू, खेळपट्टीच्या बाहेर चेंडू होता आणि पंचाने लगेचच फ्री हिट देखील जाहीर केलाय. पलकावर धावा झाले त्या 44 धावा. पुन्हा एकदा नितीन मुकादम. यावेळेस मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, एलिमिनेशन झालं नाही. चेंडू हवेत आहे परंतु फ्री हिट असल्या कारणाने फलंदाज बाद होणार नाहीये. मिसटाईम फटका होता, जरूर विकेट करण्याचा प्रयत्न झाला होता, एलिमिनेशन झालं नव्हतं. चंदन मुकादम त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने झेल घेतात परंतु फ्री हिट असल्याने फलंदाज बाद होत नाहीये. फलकावर धावा झाले त्या 45 धावा. खूप चांगली फलंदाजी आता मात्र आरडी ओळी संघाची. असं वाटलं होतं पहिल्या षटकामध्ये कुठेतरी हा संघ अडचणीत सापडेल परंतु काय लाजवाब फलंदाजी राहिली आहे. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न आणि फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. एज लागली आणि चेंडू एस्टँडवर जाऊन आढळलाय. फलंदाज मात्र चिराग बाद झालाय. तरुण फलंदाज दीपेश मैदानाच्या आतमध्ये. पण चिराग आणि विराज याचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीनं गोलंदाजीचा अटॅक होता, गोलंदाजी होती, समोर जितू गवळी सारखा एक चांगला गोलंदाज होता, या लोकांसोबत खूप चांगली फलंदाजी केली मित्र म्हणून, चांगली भागीदारी केली कारण संघ अडचणीत सापडला होता. एक भागीदारीची आवश्यकता होती आणि विराज आणि चिराग या 2 फलंदाजामध्ये आपण पाहायला मिळाली. पुन्हा एकदा गोलंदाज तयार नितीन मुकादम. समोर असेल दीपेश. दीपेशच्या बॅट मधून यावेळेस मात्र जबरदस्त फटका, चेंडूला भिरकावून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. 7 धावांसाठी. दीपेशच्या बॅट मधून आलाय. जणू काय हा फलंदाज खेळाडू कक्षातूनच सेट होऊन आलाय कारण पहिल्या चेंडूवर यावेळेस षटकार आलाय दीपेशच्या बॅट मधून. नितीन मुकादम थोडासा मागणा जातो या षटकामध्ये कारण सुरुवातीच्या चेंडूवर षटकार, त्यानंतर कमबॅक करण्याचा चांगला प्रयत्न झाला होता परंतु या चेंडूवर दीपेशच्या बॅट मधून काय जबरदस्त फटका आलाय. या 6 धावेने संघाची धावसंख्या झाली आहे ती 51 या आकड्यावर. एक नक्कीच चांगली सुरुवात म्हणावी लागेल. पहिल्या षटकामध्ये 6 धावा खर्च केल्या, तदनंतर मात्र काय लाजवाब फलंदाजी राहिली आहे आरडी ओळी संघात आपण विचार केला तर. कारण सुरुवातीचे महत्वपूर्ण जरूर फलंदाज बाद झाले, जॉन्टी आणि अतुल स्वस्तामध्ये बाद झाले परंतु करण, विराज आणि चिराग आणि आता मध्ये दीपेश काय जबरदस्त फलंदाजी. यावेळेस आखोटापर्यंत चेंडू होता, मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू घेऊन काढला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू मात्र फरार झालाय सीमा रेषा
दीपेश आतापर्यंत शेवटचे 2 चेंडूचा सामना करत असताना 10 धावा त्याच्या बॅट मधून आले. जरूर स्लॉग वरचं षटक होतं आणि स्लॉग वरच्या षटकामध्ये ज्या पद्धतीने फलंदाजी करायला हवी होती ती फलंदाजीमध्ये आरडी ओळीच्या माध्यमातून राहिली आहे. या षटकामध्ये जबरदस्त फलंदाजी, 55 धावा फलकावर झालेत आणि 56 धावांचा टार्गेट ठेवलाय स्वयंभू पायगाव संघासमोर. प्रत्येक षटकामध्ये इथं मात्र 14 धावा कराव्या लागतील हा सामना जिंकायचा असेल तर स्वयंभू पायगाव संघाला. कारण पहिल्या षटकामध्ये आपण पाहिला नक्कीच मॅचची समरी पाहूया. दीपक मडवीने फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केले. 2 महत्वपूर्ण खेळाडू बाद केले होते, त्यामध्ये जॉन्टी आणि अतुल या 2 खेळाडूंना बाद केलं होतं. तदनंतर चंदन मुकादमच्या गोलंदाजीवर अक्षरशः आक्रमण केलं होतं. त्या ओव्हरमध्ये तब्बल 17 धावा खर्च केल्यात आणि एक गडी बाद गेलाय. तदनंतर जितू गवळीनं मात्र कमबॅक करण्याचा जरूर प्रयत्न झाला होता, त्यामध्ये 13 धावा खर्च केल्या. तदनंतर नितीननं अतिशय महागडं षटक हाताळलंय. 19 धावा तब्बल नितीनच्या षटकामध्ये आल्या आहेत. फलकावर अशा प्रकारे धावा झाले 55 आणि 56 धावांचं आव्हान ठेवलंय स्वयंभू पायगाव संघासमोर. तर न्यू सिद्धिविनायक अंजूर आणि बंद्रा मारुती काल्हेर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यायचंय. न्यू सिद्धिविनायक अंजूर आणि बंद्रा मारुती काल्हेर या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी त्वरित यायचंय. तर नक्की यानंतर समालोचन करण्यासाठी मी आमंत्रित करतोय पॉवरफुल समालोचक सुनील पवार सर. गेले अनेक वर्ष भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपल्या आवाजानं अतिशय मंत्रमग्न करून सोडलंय, आपल्या आवाजानं अक्षरशः वेड लावलाय असे सुनील पवार सर. अनेक अनेक धन्यवाद निशांत. तर सामना आपण पाहतोय एक जबरदस्त सामना होईल यात शंका नाही. पण ज्या प्रकारे आरडी स्पोर्ट ओवली संघाचे मधल्या फळीचे फलंदाज खास करण आणि विराज यांनी काय चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाली आणि त्यात पार्टनरशिपच्या बळावर एक मोठं टार्गेट उभं केले स्वयंभू स्पोर्ट पायगाव या संघासमोर. तर लगेच सलामी जोडी पाठवायची. त्याला विनंती असेल इथे मात्र स्वयंभू स्पोर्ट पायगाव संघाचा कर्णधार की आपण वेळेचं भान ठेवायचे आणि लगेच सलामी जोडी खेळपट्टीवर पाठवायची आहे. 56 धावांचं लक्ष असेल इथं मात्र 24 चेंडूमध्ये. प्रति षटकामागे जर विचार केला आपण तर 14 धावाची सरासरी राखणं गरजेचं आहे. RD 4440 ट्रॉफी 2021 हा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातला पाहतो आपण पहिल्या फेरीतला दुसरा सामना स्वयंभू पायगाव विपक्ष RD ओवळी या दोन्ही संघादरम्यान. या स्पर्धेचे सर्व ज्यांच्या माध्यमातून मित्रांनो आपण ही स्पर्धा पाहतायत भारतीय जनता पार्टीचे युवा नेते आणि विद्यमान भिवंडी पंचायत समितीचे विद्यमान सदस्य आदरणीय विजयदादा म्हात्रे साहेब आणि संपूर्ण पाहतोय आपण चिरोबा स्पोर्ट कोणगाव बी संघाच्या माध्यमातून अतिशय चांगलं एक दर्जेदार आयोजन पाहतोय आपण. तमाम क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक स्वागत आहे. या स्पर्धेच्या थेट प्रेक्षेपण आपण पाहू शकता GTC लाईव्हच्या माध्यमातून आणि SSS केबल या लोकल वाहिनीवर सुद्धा आपण पाहू शकता या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण. तर सामन्याला सुरुवात होताना पाहतोय आपण नो डाऊट खूप मोठं नाव सातत्याने पाहतोय आपण. मग ग्रामीण क्रिकेट असो आपल्या गावासाठी असो की मग शहरी क्रिकेट असो की व्यावसायिक क्रिकेट या तिन्ही क्षेत्रामध्ये खूप मोठी छाप सोडणारा हा दीपक मडवी आणि त्यांच्या समेत पाहतोय आपण नॉन स्ट्राईकला चंदन. खूप मोठं नाव आहे चंदन यांचं सुद्धा. कित्येक वेळा मी त्यांना सातत्याने पाहिलंय खेळताना ग्रामीण क्रिकेटच्या माध्यमातून आणि एका चांगली जोडी पायगाव संघाची आहे. आणि इथून मात्र जर सामना जिंकायचा असेल तर आक्रमण करावं लागेल कारण की ज्या प्रकारे पहिलं षटक हाताळलं होतं दीपक मडवी यांनी तिथून मात्र खराब गोलंदाजी पाहायला मिळाली. जितू आणि 17 त्यानंतर चंदन यांनी 17 जितू यांनी 13 आणि अंतिम षटकामध्ये नितीन यांचा खरपूस समाचार घेतला गेला. तब्बल 19 धावा खर्च केला अंतिम षटकामध्ये आणि याच गोलंदाजीच्या बळावर मात्र की पाहतोय त्यांच्यासमोर मोठं टार्गेट उभं झालंय आणि तो टार्गेट स्वीकारण्यासाठी पायगाव संघाची सलामी जोडी खेळपट्टीवर आहे. पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी दीपक सज्ज होतोय. गोलंदाज साहिल पहिला चेंडू असर एक फटका मिड ऑफ क्लिअर करतोय. चेंडू लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर दणदणीत दमदार चौकार. मडूच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवर काय सुरेख फटका पाहिला पण चेंडू बॅटच्या मधोमध येतोय आणि मिड ऑफ क्लिअर करतोय आणि लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावेसाठी. फ्रंटला येऊन मात्र ड्राईव्ह करत होता हवेत पण मिड ऑफ क्षेत्ररक्षक पण चेंडू पोहोचत नाहीये. अतिशय वेगात एक सिंगल इतर मात्र कंप्लीट करतोय फलंदाज दीपक. व्यक्तिगत जर पाहिला आपण 5 या धावसंख्येवर संघात धावसंख्या पाहतोय आपण 56 धावांचं टार्गेट स्वीकारताना बिनबाद 5.
चांगली सुरुवात पहिल्या 2 चेंडूवर जर पाहिले आपण इथं मात्र पहिल्या चेंडूवर चौकार त्यानंतर मात्र एक सिंगल आणि आता मात्र चंदन पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी सज्ज होतोय. एक चांगलं आयोजन पाहतोय आपण. भिवंडी ग्रामीण म्हणजे GCA असोसिएशन मान्यता प्राप्त आणि जे अध्यक्ष साहेब आहेत आदरणीय विनोददादा पाटील साहेब यांच्याच नावाने ही स्पर्धा पाहतोय मित्रांनो आपण. आणि अध्यक्ष साहेबांचा संघ सुद्धा आपण पाहतोय RD स्पोर्ट ओवली या संघ. या स्पर्धा स्लॉक स्वीपचा फटका पाहतोय आपण मिडविकेट क्षेत्राकडे. क्षेत्ररक्षक तैनात आहे तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल इथं मात्र चंदन पूर्ण करेल. चंदन व्यक्तिगत आपल्या डावाची सुरुवात करतोय आणि संघात धावसंख्या पुढे सरकताना पाहतोय. आता मात्र ती 6. 56 धावाचं टार्गेट आहे स्वयंभू स्पोर्ट पायगाव या संघासमोर येणाऱ्या फलंदाजामध्ये. मी तर म्हणेन की कित्येक वर्षापासून एक रेकॉर्ड अबाधित आहे. RD फाउंडेशनच्या मैदानावर सर्वात लांब पल्ल्याचा षटकार ज्या कुठल्याही फलंदाजाने खेचला असेल तो अजून रेकॉर्ड जितू दादाच्या नावे आहे. काय उत्तुंग षटकार ठोकला होता. जवळपास 130 ते 140 मीटर लांब पल्ल्याचा षटकार ठोकला होता. याच पात्र सुरेख फटका जातोय 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 लॉंग ऑनच्या वरतून उत्तुंग षटकार. या चेंडूवर पुढे सरसावट एक अतिशय अप्रतिम फटका पाहिलाय आपण. लांगणच्या वरतून ठोकलाय षटकार. दीपक या बॅट मधून निघणारा पहिला षटकार. संघात धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती 12 बिनबाद. एक दमदार सुरुवात स्वयंभू स्पोर्ट पायगाव संघाची पाहतोय आपण. 56 धावचं टार्गेट स्वीकारताना रिव्हर्स अटेम्प्ट केलंय. अतिशय सुरेख फटका चेंडू जाईल इथं मात्र सीमा पार. हा दमदार चौकार. सातत्याने दाखवतोय दीपक मडवी. अजून तोच फॉर्म कायम आहे. कित्येक वर्षापासून अविराज्य दबदबा निर्माण करणारा हा फलंदाज पाहतोय आपण दीपक. यावेळेस पाहता चांगला चेंडू अतिशय प्रतिम चेंडू होता. सागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता पण चेंडू बॅटच्या पट्ट्यात संपर्क होत नाहीये. निघून गेल्या विकेट किपरच्या हातामध्ये. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जर पाहिला आपण 56 धावाचा जो टार्गेट आहे तो स्वीकारताना एका चांगली सुरुवात म्हणावी लागेल. बिनबाद 16. अजून सामना जिंकण्यासाठी इथून मात्र संघर्ष करावा लागेल कारण की 18 चेंडूंनी 40 असं समीकरण आहे. सामना अजून संपला नाहीये. ज्या प्रकारे पहिल्या षटकामध्ये आपण पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी पाहिली इथं मात्र दीपक मडवी आणि चंदन फक्त एका धावसंख्येवर फलंदाजी करताना. आता मात्र सरासरी पाहतोय 13.33 ची सरासरी कायम ठेवावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी. यानंतर मी आवाज देऊ इच्छितो संपर्क साधायचे न्यू सिद्धिविनायक अंजूर आणि बंद्यामूर्ती कालेर या संघाने फक्त संपर्क साधायचे. तर व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून दुसरं षटकार टाकण्यासाठी जॉन्टी दुरेंच्या टोकाकडनं एक चांगला ऑलराऊंडर. पण आज फलंदाजीमध्ये अपयश ठरलं आहे पण गोलंदाजीमध्ये जॉन्टी कशा प्रकारे मारा करतोय पाहायचं आहे. एक चांगला खेळाडू आहे. RD स्पोर्ट ओवली संघाचा नेहमी सातत्याने खूप उल्लेखनीय कामगिरी या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळते. पण आज हवी तशी कामगिरी फलंदाजीमध्ये करता आली नाही. खातं उघडता आलं नव्हतं फलंदाजी करताना. पण इथं मला गोलंदाजी कशा प्रकारे कामगिरी करेल हे पाहायचं आहे. 18 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 40 धावेची आवश्यकता आहे. इथून मात्र स्वयंभू स्पोर्ट पायगाव संघाला हा सामना जिंकण्यासाठी. सामन्याची पंच म्हणून आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय राजेश पाटील सर आणि नो डाऊट प्रल्हाद पाटील सर यांना. पहिला चेंडू पाहतोय आपण नाजूक फटका लेटकट केले बॅकवर्ड पॉईंट आणि गलीमध्ये. तोपर्यंत मात्र एक सिंगल इथं मात्र कम्प्लीट होताना चंदन मात्र दिमागाचा वापर करतोय कारण की माहित आहे समोर दीपक मडवी सारखा फलंदाज असल्यावर स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं आहे. आणि त्याच फटकेबाजीची आनंद घेताना पाहतोय नॉन स्ट्राईकला. चंदनकडे सुद्धा क्षमता आहे पण ती क्षमता सिद्ध करताना पाहत नाही कारण की त्याला माहित आहे की दीपक मडवी आक्रमण करतोय तर फक्त आपलं काम पार्टनरचा काय असतो रोल अदा काय असतो हे दाखवतोय की सिंगल घेऊन स्ट्राईक वर आणतोय दीपक याला. धावसंख्या 17. समोर जॉन्टी. शाळस मात्र चेंडू बॅटमध्ये एक चांगला टफ फाईट पाहायला मिळेल कारण की जॉन्टी एक चांगला गोलंदाज आहे फिरकीचा मारा करण्यासाठी. आणि समोर एक लाजवाब फलंदाज तो म्हणजे दीपक मडवी सज्ज होतोय खेळण्यासाठी.
याच पात्र सफल होऊन नंतर बॅकफुटला जातोय. फक्त आणि फक्त एक सिंगल इथे मात्र कम्प्लीट करेल. चांगली सुरुवात पाहतोय आपण जॉन्टीच्या माध्यमातून. पहिल्या 2 चेंडूवर फक्त 2 धावा खर्च करतोय. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहतोय आपण 18. अजून आव्हान सोपं नसणार आहे स्वयंभू स्फोट पायगाव संघाला, कारण की 38 धावेची अजून आवश्यकता आहे. त्यासाठी जर विचार केला आपण 16 चेंडूचा खेळ बाकी आहे. संघर्ष करावा लागेल. संघर्ष करताना निकाल आपल्याकडे लागेल याची सुद्धा एक महत्त्वपूर्ण दखल घ्यायची आहे पायगाव संघाला. जॉन्टी पहिल्या विकेटची प्रतीक्षा असेल अजून ओवली संघाला. एक विकेट कधी प्राप्त करेल, कुठला कोणता ब्रेक थ्रू मिळून देईल ओवली संघाला. याच पात्र हुकचा फटका. चाललाय चेंडू शतशच्या हातामध्ये आणि इथं मात्र फलंदाज बाद. त्याची ओळख आहे मित्रांनो पायगाव संघाच्या माध्यमातून. पाहिला आपण सिटी क्रिकेटचा खेळ सुद्धा पाहिलाय जितू यांचं, आणि तो जो फलंदाज खेळपट्टीवर आहे आणि ही जोडी खूप एक चांगली असेल पायगाव संघासाठी. या जोडीवर पूर्णपणे अवलंबून असेल विजय जर साकार असेल पायगाव संघाला. दोन्ही अनुभवी खेळाडू आहेत, दोन्ही चांगले मातब्बर फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे. दीपक आणि जितू ही जोडी खेळपट्टीवर आहे. पहिला ब्रेक थ्रू मिळून देतोय गोलंदाज जॉन्टी. पहिल्या 3 चेंडूवर उल्लेखनीय कामगिरी आपल्या संघासाठी जॉन्टी. असं वाटलं होतं की फलंदाजीचं फेल झाल्यानंतर मात्र गोलंदाजी पास होतोय काय, आणि जवळपास पहिल्या 3 चेंडूवर पास होतोय आतापर्यंत विचार केला आपण जॉन्टी. अजून इथून मात्र संघर्ष करावा लागेल पायगाव संघाला सामना जिंकण्यासाठी. आपण जर पाहिलं दीपक आतापर्यंत 1 षटकार 2 चौकार आणि 1 चांगली फलंदाजी करतोय. 16 धावसंख्येवर 6 चेंडूचा सामना केलाय. स्ट्राईकला असेल दीपक मडवी. जॉन्टी सज्ज होताना राईट आर्म विकेट. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, काय घडलंय पाहिजे. चेंडू मात्र नॉन स्टॉप बाउंड्रीकडे निघून जाईल. सीमा पार. बाईचा इशारा येतोय सर्वप्रथम आणि चौकार एक्स्ट्राच्या खात्यामध्ये. फटका कसंही असो पण संघासाठी रिझल्ट चांगला येणं गरजेचं आहे. तोच पाहिला आपण की 4 धावेचं निकाल आलेले आहे. धावफलकामध्ये ऍड करताना पाहतोय आपण गुणलेखक राजू पाटील आणि संघात धावसंख्या पुढे सरकते ती 22. 14 चेंडू 34 असं समीकरण. याच पाहता सुरेख फटका. इनसाइड आउट स्ट्रोकचा फटका पाहतोय आपण. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर जाणार दणदणीत चौकार. एकच म्हणेल तलवार किती जुनी असली तरी धार तीच आहे. पाहतोय आपण असं वाटतं की चौपर फटकेबाजी. कमरेला एक पिवशी बांधली त्याच्यातून एक फटके बाहेर काढताना. याच पाहता पंच केलंय. अजून चेंडू आणण्यासाठी क्षेत्ररक्षक धावणार. कव्हर बाउंड्रीच्या बाहेर चेंडू निघून जातोय. दणदणीत चौकार. आणि रानाल संघामध्ये सामना झाला होता आणि पहिल्या 2 षटकामध्ये काय पॉवरफुल फलंदाजी पाहायला मिळत होती. सुरई एक्सप्रेस सुजित च्या बॅटमधून 5 षटकार खेचले होते आणि सामना कुठंतरी असं वाटत होतं की एकतर्फी होते काय. पण फायटर संघ भिवंडी ग्रामीण म्हणजे ज्याचा आपण सातत्याने उल्लेख करतोय विलासमूर्ती रानाल संघाची कडवी झुंज पाहायला मिळाली आणि कडवी झुंज मध्ये विजयामध्ये रूपांतर केली. 12 चेंडू आणि इथून मात्र सामना जिंकण्यासाठी 26 असं समीकरण आहे. व्यक्तिगत स्वतःचा पहिला आणि संघाच्या माध्यमातून 30 षटक टाकण्यासाठी गोलंदाज पाहतोय आपण रोहन. 12 चेंडू मध्ये रोकांच्या 26. जर ओवली संघाला सामना जिंकायचा असेल तर एका ब्रेक
धावेची आवश्यकता असेल. 12 चेंडू 26 असं समीकरण आहे. धावसंख्या जर पाहिली आपण 30 आहे. 26 धावेची आवश्यकता आहे. प्रति षटकामागे 13 धावाची सरासरी राखणं गरजेचं राहील. आणि एवढी मोठी सरासरी नाहीये राजू पाटील. जर पाहिलं आपण टेनिस क्रिकेटचा जर विचार केला आपण मर्यादित क्रिकेटचा, किमान 20 किंवा 16 धावा असल्या तर मात्र थोडंसं कठीण वाटतंय. इथं मात्र एका फटक्याचं काम आहे. या 2 षटकामध्ये 2 मोठे फटके आले तर मात्र निश्चित विजयाचा मार्ग सुकर होईल पायगाव संघाचं. पण इथून मात्र अडीचपट ओली संघाचे गोलंदाज जर एखादा ब्रेक थ्रू या क्षणी मिळून देतोय तर मात्र थोडंसं कठीण जाईल पायगाव संघाला हा विजय प्राप्त करण्यासाठी. ओ सुरेख फटका म्हणता येईल की नाही. डाऊन द ग्राउंड आहे. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण, पण चेंडू मात्र निघून गेलंय सीमा पार. हा चौकार. चांगला फटका होता आणि एका क्षणी असं वाटलं होतं राजू पाटील की लॉंगॉनला क्षेत्ररक्षक उभा आहे, झेल घेईल काय, पण फटका अतिशय सुरक्षित होता. थोडासा खराब क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळालं आणि चेंडू मात्र निघून गेलाय. 4 धावेसाठी संघात धावसंख्या पाहतोय 34. इथून मात्र सामना जिंकण्यासाठी 22 धावेची आवश्यकता असेल. 11 चेंडूचा खेळ बाकी आहे. या स्पर्धा पुलकरांचा प्रयत्न नियंत्रण होतं फटक्यामध्ये. मिडविकेट क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय अतिशय वेगात. एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करताना आपण पाहतोय. जितू याला फक्त आणि फक्त एक सिंगल. 2 चेंडू मध्ये 5 या धावसंख्या नॉन स्ट्राईकला पाहतोय आणि संघात धावसंख्या पुढे सरताना आता मात्र 35. हळूहळू विजयाकडे वाटचाल करताना विकेटची आवश्यकता या क्षणी. इथं मात्र जर पाहिलं आपण अडीचपट ओली संघाला जर एखादा ब्रेक थ्रू इथं मात्र मिळून जातोय गोलंदाज तर अंतिम षटकापर्यंत सामना खेचला जाईल आणि कवचित विजय सुद्धा साजरा करू शकतोय ओली या संघ. यावेळेस पाहता खराब चेंडू आणि अतिशय छान वापर केलाय. चेंडूला पाठवलाय फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर. सीमा पार. अतिशय चांगला हा चौकार. चेंडूवर 3 चौकार खेचण्याचा एक कीर्तिमान रेकॉर्ड प्रस्थापित करतोय तर मात्र दीपक मडवी. पाहतोय आपण लागोपाठ 3 चेंडूवर 3 चौकार. काल असं वाटलं होतं की पहिला फलंदाज ठरतोय. लागोपाठ 3 चेंडूवर 3 चौकार मारण्याचा जो कीर्तिमान आहे तो दीपकच्या नावावर. आता मात्र दमदार सुरुवात पाहायला मिळाली. यावेळेस मात्र चांगला चेंडू होता, वेगवान चेंडू होता. थोडासा बॅकफुटला जाऊन मात्र कव्हरच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न होता पण बीट होतोय आणि बाकीचं काम पूर्ण करतोय. इथे मात्र यष्टीरक्षक. धावसंख्या जर पाहिली आपण स्थिर आहे धावफलकावर 39. सामना जिंकण्यासाठी 8 चेंडू 17. अजून सामना पूर्णपणे मी तर म्हणेन की कुठल्याही संघाकडे झुकलेला नाहीये. 50-50 अवस्थेमध्ये सामना येऊन ठेपलेला आहे. या 2 चेंडूवर एखादा मोठा फटका जर आलाय तर मात्र निश्चित पायगाव संघ मजबूत स्थितीकडे जाईल आणि या 2 चेंडूमध्ये जर एखादा विकेट प्राप्त केल्या गेलं तर मात्र सामना ओली संघाकडे झुकला जाईल. गोलंदाज सज्ज होताना आतापर्यंत रोहन 9 धावा खर्च करतो 4 चेंडूमध्ये. समोर खेळण्यासाठी दीपक मडवी. अतिशय चांगला फ्लिकचा फटका. जातोय 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 आणि गेलाय स्क्वेअरलेगच्या वरतून. षटकार. मनसोक्तपणे फटकेबाजी पाहतोय. चौफेर फटकेबाजी. मग उजेष्टीच्या बाहेरचा चेंडू असो की ऑनसाइड कडे की मात्र ऑफसाइड कडे प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगली फटकेबाजी करतोय. व्यक्तिगत जर पाहिलं दीपक मडवी किती धावसंख्येवर खेळतोय 34 या धावसंख्येवर. आणि या स्पर्धेत असं वाटते की हायस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर मला वाटते की निश्चित तो रेकॉर्ड तोडेल काय. काल ज्या प्रकारे सुजितच्या नावावर होता कालचा रेकॉर्ड 37. सुरई संघाचा सुरई एक्सप्रेस सुजितच्या नावावर हायस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर. फलंदाजाचं पाहिलं आपण कालच्या दिवसामध्ये रिवास अटेंड करायला गेला आणि मोकेच्या क्षणी मात्र विकेट प्राप्त करतोय गोलंदाज. पलटून वार करेल इथून मात्र निश्चित सांगता येत नाही की अजून सामना कुठं जाईल. पण निशांत आवश्यकता होती का, कारण की पाहतोय आपण हा शेवटचा चेंडू होता. ज्या प्रकारे दीपक मडवी एक अनुभव मोठा आहे आणि कवचित जर हा सामना पायगावसाने गमावलाय तर हा टर्निंग पॉईंट ठरू शकतोय. कारण की ज्या प्रकारे तुम्ही तिसऱ्या षटकामध्ये 1 षटकार 2 चौकार खेचले आणि असं वाटलं होतं की बाजू खूप भक्कम आहे पण एक आवडता फटका खेळण्याच्या नदामध्ये विकेट बहाल करतोय आणि ते धक्का इथं मात्र बसतोय पायगाव संघाला दीपक मडवीच्या स्वरूपात. आता सामना जिंकण्यासाठी अंतिम षटकाचा खेळ बाकी आहे आणि इथून मात्र 11 धावेची आवश्यकता आहे.
नितीन येतोय. अजून एक चांगला हा फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे पायगाव संघाच्या माध्यमातून संगनायक आहे. हे टाळ्यांचा आवाज आपण ऐकतोय. 34 धावाची खेळी साकारली होती दीपक मडवी यांनी, पण एक चुकीचा फटका त्याच्या कडून पाहायला मिळालं आणि त्या चेंडूवर दांडी गुल झाली होती आणि 6 चेंडू 11. अजून संघ जर विचार केला आपण कुठल्या संघाचा पार्ट जड नाहीये. सामना दोन्ही संघाकडे अजून मी तर म्हणेन की 50-50 अवस्थेमध्ये आहे. पण एक जमेची बाजू ती म्हणजे पायगाव संघाचे जितू आणि नितीन हे दोन भरोसेमंत फलंदाज खेळपट्टीवर आहे आणि अशा मैदानावर या 11 धावा मोठं टार्गेट नाहीये. पण अंतिम षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी होतोय विराज, ज्यांनी अतिशय चांगली इथं मात्र फलंदाजी केली होती. लागोपाठ 3 षटकार ठोकले होते आणि संघासाठी 19 धावाची एक अतिशय छान विध्वंसक खेळी साकारली होती. तोच विराज इथं मात्र हिरो बनेल काय? फलंदाजी करताना हिरो आणि गोलंदाजी करताना मात्र सुद्धा हिरो बनेल काय पाहायचंय. रोखायच्यात 11 6 चेंडू मध्ये. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. वेळ कमी घ्या आपण, विनंती असेल. जॉयल स्पोर्ट पिंपला संघाचा कर्णधार आपण व्यासपीठावर यायचंय. पिंपला संघाचा संगणक महेंद्र कामनकर आपण व्यासपीठावर यायचंय. पहिला सामना अतिशय चांगला तऱ्हेने जिंकला होता. यास्पाता पुलचा फटका अतिशय चांगला आहे आणि चेंडू मात्र निघून जाईल. पायाचा काय इशारा येतोय? चौकार. अतिशय सुरेख हा फटका पाहिला आपण. एका क्षणी वाटलं होतं की बॅकवर्ड स्कोरच्या वरतून जाईल काय, पण चेंडू निघून गेला 4 धावेसाठी आणि चौकारनी सुरुवात इथं मात्र पाहायला मिळते जितूच्या बॅटमधून. धावसंख्या पुढे सरते. आता मात्र जर पाहिली आपण धावफलकावर 49 सामना जिंकण्यासाठी इथून मात्र 5 चेंडू आणि 7 धावेची आवश्यकता आहे. पहिले उल्लेख केला होता की जितू हा खेळपट्टीवर तोपर्यंत पायगाव संघ निश्चित विजय साकारेल आणि दाखवलंय की जितू अजून खेळपट्टीवर काय आहे आणि बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे आणि सातत्याने टेनिस क्रिकेटमध्ये काय आनंद घेतो आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी. तो फक्त पायगाव गावासाठी खेळतोय जितू. याच पात्र हवेत चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि इथं मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. या विकेटनी मात्र आरडी स्पोर्ट ओवली संघ वापसी करताना परत एकदा सामन्यामध्ये. आणि चिरवा स्टँड मधून सामन्याचा आनंद घेताना वेलकम राज म्हणजे बावल्या. तर आता मात्र या विकेटनी परत एकदा वापसी करताना 4 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 7 चेसिंग कंपल्सरी आहे. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे. नवीन फलंदाज खेळपट्टीवर समीर. निराशजनक स्थितीमध्ये वापस येताना पाहतोय आपण जितू गवळी यांना. असं वाटलं होतं की खेळपट्टीवर विजय साकारून वापस येईल, पण मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये टॉप एच आणि एका चांगलं झेल शॉट थर्डमॅनकडे पाहिलं आपण. स्ट्राईकला फलंदाज असेल नितीन. गोलंदाज विराज चांगला कमबॅक करतोय. पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर मात्र मोठा विकेट प्राप्त करतोय संघासाठी. याच पात्र उडवलाय. उंच 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 आणि लांब लांब पल्ल्याचा हा उत्तुंग षटकार. हा सामना इथे मात्र जिंकण्यासाठी जॉयल स्पोर्ट पिंपला संघाचा संगणक आपण या महेंद्र कामनकर. टॉस करण्यासाठी यायचंय. टर्न केले हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि परतीचा प्रवास करावा लागेल. दोन चेंडू मध्ये एका धावेची आवश्यकता आहे. 2 चेंडू 1 ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे. या 1 धावा इथं मात्र पूर्ण करावे लागेल जर सामना पायगाव संघाला जिंकायचा असेल. आता मात्र निश्चित क्षेत्ररक्षक
30 सेकंडच्या आतमध्ये जास्त प्रमाणात आपल्याला दिसेल, कारण की एक धाव रोखायची आहेत. इथून मात्र हा चमत्कार केला तर मात्र निश्चित विजय साकारेल आरडी स्पोर्ट ओली हा संघ. 2 चेंडू 1 असं समीकरण आहे हा सामना जिंकण्यासाठी. कधी कधी राजू पाटील असे बरेचसे सामने आपण पाहिले जेव्हा षटकार खेचणं सोपं असते, पण एक धाव करण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. सज्ज होताना हा सामना संपल्यानंतर आपण टॉस करणार आहोत, कारण की विजयी संघ आणि पिंपलास या दोन्ही संघादरम्यान नाणेफेक होईल. आणि फलंदाज बाद. ओ माय गॉड, याला म्हणतात सामना काय फिरतोय काय रंगतोय. चुकी चुकी पाहायला मिळाली तर मात्र पायगाव संघाच्या माध्यमातून. आणि आता मात्र 1 चेंडू आणि 1 धाव. एका क्षणी असं त्या प्रकारे षटकार ठोकलाय तिथून मला सामना सहज जिंकेल, पण याला म्हणतात अनिश्चित खेळ का म्हणतात क्रिकेटला, हे परत एकदा सिद्ध होताना 1 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी एका धावेची आवश्यकता आहे. चेसिंग कंपल्सरी आहे. आम्ही वारंवार सूचना करतोय, एका चेंडूवर 1 धाव पायगाव संघाला पूर्ण करावे लागेल तरच सामना जिंकू शकेल. आणि गोलंदाज विकेट हॅट्रिकवर सुद्धा येतोय. आणि विराज या प्रकारे फटकेबाजीमध्ये विराज बनला होता, हिरो बनला होता. आता मात्र गोलंदाजीमध्ये सुद्धा हिरो बनेल काय हा प्रश्न निर्माण झालाय, कारण की ज्या प्रकारे पहिल्या 3 चेंडूवर 10 धावा खर्च केल्या होत्या त्यानंतर मात्र काय सूर्य कमबॅक करतोय. 1 चेंडू आणि एका धावेची आवश्यकता आहे. अतिशय रंगतदार सामना येऊन ठेपलाय. दोन्ही संघाचे पाठीराखे म्हणत असेल की सामना आमच्याकडून गेला होता, ओली संघाचे पाठीराखे म्हणत होता, पण सामना परत आमच्या बाजूने आलाय. आणि पायगाव संघाचे पाठीराखे म्हणत असेल की काय खराब खेळ खेळते पायगाव संघाचे फलंदाज. सामना एकतर्फी होता आणि सामना अंतिम चेंडूवर येऊन ठेपलाय. 1 चेंडू 1 धाव असं समीकरण. खेळण्यासाठी फलंदाज पाहतोय आपण इथं मात्र प्रवीण भालेकर, जो एक चांगला फलंदाज म्हणजे त्याची ओळख आहे. आणि इथं मात्र ओळख नसून कार्य काय हे सिद्ध करावं लागेल. एका धावेची आवश्यकता आहे पायगाव संघाला. चला आपण वेळ कमी घ्या विनंती आहे. गोलंदाज सज्ज होताना विराज अतिशय अफलातून कामगिरी करताना 1 चेंडू 1 धाव. यास पाहता टर्न केल्या चेंडूला हवेत आहे, दुरून क्षेत्ररक्षक येऊ शकणार नाही. मात्र शेवटी तर मात्र सामना जिंकलाय पायगाव संघाने. हार्डलक आरडी स्पोर्ट ओली संघ फाईट अतिशय छान केली. आपण हार्डलक